तर नमस्कार. तुम्ही आता माझा मागचा व्लॉग बघितला असेल. तर त्यामध्ये सावर्डेला आलो आहे. सावर्डेला देवरणमध्ये आहे. तर इथे येण्याचं कारण म्हणजे मी आलो हॉस्पिटलमध्ये. तर आजोबांची थोडी तब्येत ठीक नाही म्हणून अचानक भयानक निघालो एकदम. तर पुढचे आता 3-4 दिवस मोस्टली इकडेच असेन मी. तर व्लॉग तर असे काय बनवणार नाही कारण की हॉस्पिटलमध्ये आलो आहे म्हणून. तर फक्त ही व्हिडिओ अशी ह्यासाठी बनवतो म्हणजे हा व्लॉग की म्हणजे आता खूप दिवस झाले ना चॅनलवरती व्लॉग थोडे कमी आलेत. ह्या महिन्यामध्ये तरी 6 आलेत म्हणजे. तर थोडा मला पण वाटतं थोडा चॅनलवरती व्लॉग म्हणजे अपलोड करावे, व्हिडिओज यावे म्हणून हे व्हिडिओ बनवतो. जर जमलाच तर मी बनवीन आणि नाही जमलं तर हॉस्पिटलला आहे तर त्या कारणास्तव म्हणजे नाही बनवू शकत. इथून जसं म्हणजे आजोबा ठीक होतं आणि आम्ही जाऊ ना घरी आणि फ्री होतो मग व्लॉग सर्व बनवतो मी. तर आज बघूया दिवसभरामध्ये काय काय होतं इकडे, बघूया व्हिडिओमध्ये. चला. हॉस्पिटलच्या बाहेर आलो जरा ऊन खायला. आता थोडा ऊन पडला आहे. 8:15 वाजलेत. बाहेर म्हणजे एवढी थंडी होती ना रात्री म्हणून जरा बोललो ऊन खायला येतो. खूप म्हणजे खूप 18 डिग्री आहे थंडी इकडे आणि मुंबईमध्ये 25-28 म्हणजे डायरेक्ट 10 डिग्री खाली पडले. तर ती काय सर्दी बोलते. थंडी आपल्याला काय मजबूत लागते. तेवढं थोडा बाहेर पण बघूया काय दुकानं वगैरे आहेत का आणि मग जरा हॉस्पिटलच्या बाहेर आलो बघायला कसं काय आहे ते. तर आत्ता वाजले 10 आणि मी परत काय ते नाश्ता वगैरे करायला आलो आहे बाहेर आणि फ्रूट्स घ्यायचे होते. तर हा हॉस्पिटलच्या बाहेरचा परिसर आहे. म्हणजे इथे आजूबाजूला फक्त आहे ना हॉटेल्सच आहेत. डेरवनला आहे आपण, सॉरी डेरवन. पहिल्यांदा आलो इथे डेरवनला आणि आता बघूया काय भेटतं फ्रूट्स वगैरे इकडे. तर आत्ता आलो नाश्ता करायला. काय आहे ना समोसाच खाऊया आपण नॉर्मली. दुसरं काय खायचं म्हणतं नाही. थोडा भूक पण लागलेली. 11-11:30 वाजले आता काहीतरी. तर मी पण आता हा गरम समोसा खाऊन घेतो जरा. आता नाश्ता करून झाला आणि परत जातो आता हॉस्पिटलमध्ये. तर आता ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर ना माझा आवाज स्लो आणि व्हिडिओमध्ये ना खूप स्लो बोलतो आहे. तर त्याचं कारण असं जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असाल ना तर ट्रॅव्हलिंग करून आलो मजबूत ट्रेननी आणि झोपायला तर जरा पण भेटला ना बसायला जास्त भेटला. तर त्यामुळे थकू आहे म्हणून व्हिडिओ थोडी अशी लेझी बनते. तर व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं काय आहे ना फक्त हॉस्पिटल आणि बाहेरचं दाखवतो आणि कसा हा दिवस जातो आजचा आपला तो. तर चला तुम्ही परत जातो हॉस्पिटलमध्ये. थोड्या वेळामध्ये भेटूया परत. हे असं आहे पूर्ण वॉर्ड. इकडेच राहतो आहे कधीपासून मी. ह्याच जागेवर झोपायचं आहे, ह्याच जागेवरती उठायचं आहे. हॉस्पिटल पूर्ण खाली. दुपारचा वेळ आहे. 2:30 वाजलेत. 2:30 वाजलेत. हो 2:30 2:45 झालेत. आता बाहेर जातो आहे परत. ही OPD हॉस्पिटलची शांतता आहे पूर्ण एकदम. आता बाहेर पडून जरा इथे डेरवन गावामध्ये फिरायला आलो. शांतता बघा किती आहे. जे घरं आहे तिथे आजूबाजूला कारण की वाडीमध्येच हे आपलं हॉस्पिटल आहे. पूर्ण शांतता पसरली एकदम. हे मोस्टली गावी दुपारी शांतताच असते. तर इकडे पण शांतताच आहे. एकदम सुटसुटीत घर आहेत मस्त. आतमध्ये पण मी थोडा वैतागलो आतमध्ये बसून म्हणून जरा बाहेर एक फेरफटका मारायला आलो. बघूया आता. एक मॅपमध्ये छोटीशी नदी तर दिसली. बघूया कसा काय आहे ते. बघितलं ना मी इकडचं तर इथेच बाजूला आहे ना 350 मीटरवरती ना एक नदी दाखवती पण ते आता पूर्ण आटले. आता ह्या रोड आहे ना, हा जो रोड तुम्ही समोर बघताय त्याला लागूनच आहे पण ती आता खतम हो गया पाणी उसका नदी का. दाखवतो मी. हे बघा आता जसं पुढे आलो ना हा इथे पूर्ण मोकळा रान आहे म्हणजे भात लावतात तिथे. आणि खाली जे आहे ना हे जरा मॅपमध्ये मला ब्लू दाखवलेला की म्हणजे नदी टाईप आहे पण नदी आता पूर्ण हा मोठीच नदी आहे ही पण आता आटले पूर्ण गेले. आणि समोर तिथे ना एक विकेट दिसतं आहे. क्रिकेट खेळायची जागा आहे ही गावामध्येच. इथे घर आहेत
हे बघा, ते आता मी इथे डेरवनला आलो ना, म्हणून मी इकडची जागा दाखवतो, म्हणजे गाव कसं आहे ते. बाकी मी पण माझ्या गावी जाईन बहुतेक इकडून, तेव्हा मग आपण तिकडे पण बघूया कसं काय आहे ते. पण आता एवढा लांब आलो तर इकडची वाडी वगैरे जरा बघितली कशी आहे ती, आणि या व्हिडिओमधून तुम्हाला पण दाखवत होतो. बघा, हा इथे लेफ्ट साईडला कॉलेज आहे, म्हणजे खूप मोठी वाडी आहे. डेवरन बोललं तर खूप मोठं आहे. आणि सावर्डे ॲक्च्युली स्टेशन आहे इकडे. त्या स्टेशनला उतरून 6-7 किलोमीटर आहे जिथं आता आपण आलो डेरवनला. आणि ती ही जागा मी तुम्हाला दाखवत होतो. आता मी जातो आहे परत हॉस्पिटलमध्ये आतमध्ये. जर आता संध्याकाळी डायरेक्ट शूट बघाल तो संध्याकाळचा असेल, नाही तर मग रात्रीचा. कारण की तिथे आतमध्ये गेलो काय शूट नाही करत, ते बाहेर आलोच म्हणजे काय काय घडतं त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे. शूट करायचा नव्हता मला, पण आता एवढं लांब आलं म्हणून शूट करतोच आहे मी. कारण की खूप दिवस व्हिडिओ पण नव्हते आणि थोडा बाहेर आलो तर जो एक्सपिरियन्स घेतो त्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. आता बघू आजोबांना जेव्हा डिस्चार्ज भेटेल नाही तेव्हा आपण आपल्या गावी पण जाऊ, मग तिकडचा पण आपण शूट करूया, म्हणजे व्लॉगमध्ये घेऊया आपण, व्लॉग बनवूया तिकडचा पण. तर चला जाऊया. तर नमस्कार, आता संध्याकाळच्या वाजलेत 5:15 आणि खूप टायमाने 5:15 वाजता व्हिडिओ चालू केले. तर डेरवनमधली संध्याकाळ बघा. आता त्या ब्रिजच्या इकडे आलो आहे मी. तर ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे, म्हणजे 6 वाजून गेलेत. तर आता बनली त्याच्या पुढे व्हिडिओ बनेल ना, तर ही लास्ट व्हिडिओ असेल. आणि हे होतं आजच्या दिवसभरामध्ये जे काही झालं ते. आता तोपर्यंत मुंबईच्या बाहेर आहे ना, तोपर्यंत असे व्हिडिओ बनत राहतील रोजचे, काय काय होतं काय नाही. उद्याचं पण बनेल, परवाचं पण बनेल, इकडचे ना दुसऱ्या प्लेसचे पण बनतील. तर चॅनलसोबत बनून राहावा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय.